SK कुकिंगमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण दूध मावा बनवूया, मोदक बनवूया आपण दूध मावाचा, दूध मावा मोदक। आता आपण गॅस पेटवूया। आधी मी भांडं घेतलंय, याच्यात टाकणार। याच्यात म्हणजे कसं दुसरं भांडं घेतलं ना आपण स्टीलचं किंवा एल्युमिनियमचं, त्याच्यात चिटकणार, म्हणून मी आपला नॉनस्टिक आहे हे चिटकणार नाही। त्याच्यात मी दूध टाकते। तुम्हाला थंड गरम दूध जेवढं जसं पाहिजे तसं घेऊ शकता। तरी माझं गरमच दूध आहे, ते ओतते मी। आधी आपण मावा बनवून घेऊया, मग मोदक बनवूया। दुधाला उकळी आली आहे, ह्याला आपण मिक्स करत राहूया। हलवत राहायचं आहे आपल्याला, खाली चिटकायला नको पाहिजे। दूध मावा मोदक बनवणं, दूध मावा मोदक। तुम्हाला माझे ब्लॉग आवडतात, लाईक शेअर सबस्क्राईबर करा। तुमचे एक लाईकला पण मला किती उत्सव येतो। एक लाईक पण केलं ना तरी पण मला असं चांगलं वाटतं, काम करायला मन लागतं। कमेंट करा तुम्ही। काल काय नाव होतं, त्यांचं नाव नाही होतं। मी ते टोच बनवलेले, गव्हाचे पिठाचे टोच बनवलेले ना, छान कमेंट आलेले। त्याच्यानं असं मन चांगलं वाटलं, छान कमेंट येतात म्हणून पण काम करायला मला उत्सव येतो। तर तुम्ही पण मला कमेंट करा छान छान, जसे बी असतील तसे। खराब असेल तर खराब करा, चांगले असेल तर चांगले करा, लाईक तर नक्कीच करा। याला आपल्याला असं हलवत राहायचं आहे। आता एवढं इथपर्यंत आणलं, मला आता 1.5 वर्ष होत आले। 1.5 वर्ष झाले मला इथपर्यंत आणलं। अजून थोडंसं पुढे वाढवा, मला थोडंसं हेल्प करा, मदत करा। तुमची एक लाईक आणि एक शेअरचं किती फायदा होणार मला। एवढे व्हिडिओ टाकलेत मी, ब्लॉग बनवून जेवणाचे, एक ब्लॉग पण व्हायरल नाही झाला आहे। किती रेसिपी टाकले माझी, किती रेसिपी टाकले, पण एक रेसिपी पण नाही व्हायरल झाली। व्हायरल करा माझी रेसिपी एखादीदा, मनाला जरा शांतता भेटेल माझेवाले। हे बघा, आपलं दूध घट्ट व्हायला आलं आहे। आता थोडंसं राहिलं आहे अजून। याला बारीक गॅसवर आटावं लागतं, तेव्हा तो मावा बनतो। तुम्हाला तर माहितीच असेल मावा कसला बनतो असं। सतत हलवत राहायचं आहे आपल्याला। आता आपण याच्यात गोड टाकून देऊया, साखर किती गोड पाहिजे त्या हिशोबानं। आता मी 1 लिटर दूध घेतलं होतं, हे साखर टाकू आपण। तुम्हाला किती गोड पाहिजे त्या हिशोबाने टाका।
आता ही माझ्याकडे एक छोटी वाटी आहे, ती अर्धी वाटी घेतली आहे मी. मिक्स करून घेऊया. आमच्या घरात जास्त साखरची वस्तू नाही खात, गुळाचेच बनवते मी हर वस्तू. मग मी म्हटलं आता ही साखराची बनवते, इझी आहे एकदम. थोडं दूधला मेहनत लागते, 15-20 मिनटं लागतात दूध आटवायला. हलावत राहावं लागतं. जरा इकडे तिकडे गेले, बोलतात ना, नजर हटली दुर्घटना घटली, म्हणून तिथेच थांबावं लागतं ते. आणि मी हे 1 लिटर दूध घेतलं होतं, तेव्हा मी बोलले नाही ना तुम्हाला. 1 लिटर दूध, ही फॅटवाला दूध घेतलं आहे मी, साधंवालं नाही. हे फॅटवाला. मी आमच्या घरात आहे ना साधंवालं दूध वापरतात, मनाली, अमूल, साधं. आता हे मी 1 लिटर फॅटवालं दूध आणलेलं. दूध मावा मिठाई बनवते ना मी. तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता का मी काय बोलताना चुकते का काय. म्हणजे तुम्ही मला काहीतरी गायडन्स द्या, कसं बोलायचं, काय बोलायचं. ते कसं सवय नाही ना, आणि थोडं माझं जास्त बोललं ना की मला हेडेक होतं, म्हणून मी जास्त बोलत नाही. थोडं मायग्रेनचा त्रास आहे, म्हणून जास्त बडबड केली की मग मला दुखायला लागतं, म्हणून मी जास्त बोलत नाही. कॅमेऱ्यासमोर पण यायची कोशिश करते, पण नाही होत. मला कसं ते समोर आलं ना लाईटचं आणि याचं सगळं, मला थोडा त्रास होतो, म्हणून मी आपले असे येईल. मी कधीतरी कॅमेऱ्यासमोर येणार. तुम्ही सांगा येऊ का, मला कमेंटमध्ये सांगा. तुम्हाला जर मला बोलवायचं असेल कॅमेऱ्यासमोर तर मी येणार. आता बहुतेक आता थोडंसं आटत आलं आहे. अजून आपल्याला 10 मिनिटं लागतील. हे बघा, आपलं सगळं दूध आटून गेलं आणि आपला मावा तयार झाला आहे. याच्यात काय मी मिल्क पावडर किंवा कोको पावडर असं काहीच नाही टाकलं आहे. शुद्ध दुधाचं बनवलं आहे, प्युअर दूध. फॅटवाला दूध टाकलं आहे मी, त्याच्यानं बनवते. बिलकुल बी मी काही मिक्स केलं नाही आहे. दूध मेवा आपला एकदम प्युअर आहे. आता सगळं याचं दुधाचं म्हणजे दूध असतं ना पूर्ण आटून गेलं आहे ते. बघा, आता घी सोडायचं चालू केलं त्याने. म्हणजे घी सोडायचं चालू केलं की आपला मावा बनून गेला. बघा, छानपैकी असा. तुम्ही पण नक्की बनवून बघा. अर्धा लिटरचं पण बनतं, 1 ग्लास दूध टाकलं तरी पण बनतं. आपल्यावर आहे किती दुधाचं बनवायचं आहे. दुधामध्ये काही टाकायचं नाही आपल्याला. फक्त थोडंसं आटलं ना तेव्हा साखर टाकून द्यायची, गोड लागतं ना मग ते. हे बघा, आता मावा आपला कढई सोडतोय. हात दुखायला लागला आहे, कधीची हलवते. कमसे कम 20 मिनिटं झाली असतील मला, 20 ते 25 मिनिटं झाले 1 लिटर दूध आटवायला. आणि सतत हलवत राहायचं आहे त्याला. आपला मावा रेडी झाला आहे बघा. कढई सोडली ना, आता कढई सोडली म्हणजे मावा रेडी झाला आपला. लटकू द्यायचं नाही त्याला.
थोडंसं 2 मिनटं हलवते, कारण की आपले मोदक बनवताना मग काही त्रास नाही झाला पाहिजे. आता याच्यात आपण थोडंसं वेलची पावडर टाकूया. काल मी मोदक बनवले ना, कालचे आपले ड्रायफ्रूटचे मोदक होते. ते बनवताना जेव्हा मी सासामध्ये भरायला लागली ना मोदक, तेव्हा माझा कॅमेरा साईडला सरकून गेला आणि माझं लक्षच नाही. मला वाटलं की मी बरोबर बनवते. मग मी स्वतः ब्लॉग बघितला ना, तेव्हा कळलं की याच्यात दिसलं नाही. म्हणजे भरताना नाही दिसलं, बाकी बरोबर काढताना दिसलंय त्याच्यात. आता मी गॅस बंद करून दिला आहे. ते गरम आहे, त्याच्यात थोडंसं आपण हलवतोय. आता याला चांगलं थंड होऊ देऊया. एका भांड्यामध्ये काढून घेऊया आपण. आता याला थंड होऊ देऊया आपण. आता थोडेसे ड्रायफ्रूट घेतले मी. याच्यात थोडासा मावा टाकते मी याच्यात आणि याला कालवून घेऊया. आता असा सासा आहे माझ्याकडे बघा. आता याच्यात आपण असं दोन्हीकडे ठेवून व्यवस्थित असं चिटकवून घेऊया. इकडे पण असंच भरून घेऊया. हा टोक यायला पाहिजे. चांगलं दाबून दाबून भरायचं. थोडंसं घी लावूया. घेणं चिटकून जाणार ते. मी याच्यात घी नाही लावलं ना.
थोडा कॅमेरा वरती करते मी. तर हे बघा असं भरून घेतलंय मी. आता आपण याच्यात ड्रायफ्रूट टाकूया थोडं थोडं. एका साईडला लावायचं आपल्याला. आणि आता हे असं दाबून घेऊया आणि हा भाग पण भरून घेऊया. हळूच खोलूया. मग आपलं मोदक थोडंसं हाताने असं दाबून घ्यायचं. हे बघा किती छान आले. आता असेच बनवून घेऊया आपण सगळे. हे बघा आमचे मोदक तयार झाले. तुम्हाला कशी वाटली माझी रेसिपी आजची? लाईक शेअर सबस्क्राईबर करा आणि आमची रेसिपीला भरपूर प्यार द्या. थोडीशी हेल्प करा पटापट. हे छोटे सासामध्ये केलेत मी नाही, आणि हे बाकीचे मोठ्या सासामध्ये केलंय. ह्याच्यात केले बाकीचे तर धुवायला टाकलाय. हे बघा किती सुंदर बनले. माझी रेसिपी आवडली असतील तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईबर करा आणि आमच्या रेसिपीला असाच प्यार द्या. आणि मिठाईचे नाव, मोदकचे नाव आहे दूध मावा मिठाई. दूध मावा मोदक. दुधाचे बनवले, याच्यात काहीच मिक्स केले नाही मी. ओरिजिनल दुधामधून बनवलेलं आहे. थँक्यू. आणि अशीच रेसिपीला प्यार करा.